बळीराजा, मेहरबानी तुझी. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं पीक जास्त आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खूपच मेहरबानी झाली. त्यांनी घेतलेल्या कष्टाचं फळ म्हणजेच एकूण साखरेचं उत्पादन यावर्षी आपल्या देशात किती झालं असावं असा जर सर्वसामान्यांना प्रश्न केला तर सामान्य माणसाला एकतर याच्याशी काही देणं घेणं नसतं. बाजारात गेल्यावर 40-50 रुपये किलोमध्ये साखर मिळतीये ना, हे विषय संपला. पैसे फेकून आपण घरात गोडी आणतोय ना, बाकी गोष्टींशी आम्हाला काही देणं घेणं नाही. म्हणजे आज समाजातली अवस्था अशीच काहीशी आहे. त्यातून माणसामाणसातली गोडी संपल्यामुळं या साखरेच्या गोडीविषयी सुद्धा फारशी चिंता कोणाला राहिली नाही आहे. मग आपल्या देशात उत्पादन झालं आहे का आपल्याला बाहेरच्या देशातून साखर आणावी लागली, ही चिंता कोणालाही काहीही नाही. तरी पण सर्वसामान्यांना समजावं म्हणून मला माहीत असलेली गोष्ट तुमच्या कानापर्यंत. विक्रमी उत्पादन साखरेचं 78 लाख टन इतकं उत्पादन या वर्षात झाल्याचं भारत सरकारने डिक्लेअर केलं आहे. आता म्हणजेच अतिरिक्त साखर झाली. आपल्या लोकसंख्येला ही साखर पुरून आपण इतर कुठल्या तरी देशाला साखरेची मागणी ज्या देशाकडनं होईल त्या देशांना आपण पुरवठा करू शकतो. थोडक्यात परकीय चलनाने जी काही आपली गंगाजळी भरायला पाहिजे ती गंगाजळी भरण्यास या एका प्रॉडक्टची मदत नक्की होऊ शकते. परंतु या आपल्या साखर महासंघाने भारत सरकारला एक पत्र दिल्याचं समजतंय. काय पत्र आहे बाबा ते? आता या पत्रामध्ये कोणाकोणाचे हितसंबंध कशा पद्धतीने अडकलेले असतात याचा देखील सर्वसामान्यांना काही एकतर समजत नाही आणि ते समजून घ्यावं अशी कोणाची मानसिकताही नाही. कदाचित आम्हाला वेळ नाही हा डिफेन्स पण घेतील काही लोक. परंतु 78 लाख टन एवढी साखर आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लागणार नाही आपल्याला असं अभ्यासकांना समजतंय. आता टनाला 3000 भाव इथपर्यंत सर्वसामान्यांना समजतं. फार तर त्याचा भागाकार वगैरे केला तर 3 रुपयाला किलो ऊस असा कारखाने शेतकऱ्याकडनं ऊस विकत घेतात. एवढा भाव समजेपर्यंत सर्वसामान्यांची मजल नक्की असते. पण आता किती कोटा अतिरिक्त झाला, किती उत्पादन वाढलं, त्याचे परिणाम काय, त्याचे दुष्परिणाम काय, मग तो अतिरिक्त कोटा नक्की कुठे जातो ह्याच्याशी सामान्य माणसाला काहीही देणं घेणं नसतं. आणि मग बळीराजाला फायदा होतो का, बळीराजा संकटात आहे का, बळीराजाला सरकार उगाचच 12,000 रुपये देतं, अशा काही चर्चा सर्वसामान्य माणसं स्वतःच्या बुद्धीला ताण न देता, कोणतंही ज्ञान अवगत न करता हा ताण घेत असतात, अशी चर्चा करत असतात. हेच दृश्य सर्वसामान्य जनतेमध्ये नक्की दिसतं. आता या साखर जास्त उत्पादित झाली म्हणून महासंघाने सेंट्रल मिनिस्ट्रीला पत्र लिहिलं की अतिरिक्त 5 लाख टन साखर ही इथेनॉलच्या निर्मितीसाठी वळविण्यात यावी.
आता इथेनॉल हा साखर तयार करताना सुद्धा एक बाय प्रॉडक्ट म्हणून कित्येक कारखान्यांना परवानगी मिळालेली आहे. आणि या इथेनॉलचा वापर आपल्या गाड्यांना जे आपण इंधन घालतो, पेट्रोल, डिझेल, याच्यामध्ये काही प्रमाणात मिक्स करून ते इंधन विकण्याची पूर्ण देशभरात परवानगी दिली गेली. काही ठिकाणी डिझेलमध्ये 5% इथेनॉल परवानगी आहे आणि त्याचे असं बोललं जातं त्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये की याचे सकारात्मक परिणाम आहेत. म्हणजेच कोणत्याही पद्धतीने 5% डिझेलमध्ये जर इथेनॉल मिक्स केलं आणि ते इंधन म्हणून तुमच्या गाड्यांना वापरलं, डिझेलच्या वाहनांना हे डिझेल वापरलं, तर तुमच्या त्या वाहनाच्या इंजिनच्या आयुर्मर्यादेमध्ये कोणताही फरक पडत नाही. किंवा वारंवार गाडी गॅरेजला जाणं, इंजिनमध्ये काहीतरी बिघाड होणं, असं काहीही होत नाही. असं संशोधनाअंती सिद्ध झाल्यावर 5% इथेनॉल मिक्स करण्यास परवानगी देण्यात आली. आता अतिरिक्त कोटा साखरेचा इथेनॉलसाठी वळवायचा. मग इथेनॉल अजून कशापासून बनतं? इथेनॉल इतर धान्यापासून सुद्धा बनतं. त्या गोष्टीचा थोडा तरी इतर धान्यापासून इथेनॉल बनवणं हा जो काही एक दबाव आहे, तो दबाव कमी होईल आणि ते इतर धान्य तुम्हाला मोफत धान्य सुविधा ज्या काही तुम्ही खालच्या वर्गासाठी, म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी मोफत धान्य वाटप जे आहे त्याच्यासाठी धान्याचा साठा अतिरिक्त उपलब्ध होऊ शकतो. आता हे पत्र देण्यामध्ये तसं पाहिलं तर काहीही चूक नाही, कारण काही अधिकार हे सेंट्रल मिनिस्ट्रीकडे असतात. परस्पर त्यांना ती साखर इथेनॉलकडे वळवता येत नाही. जेवढा भारत सरकारने कोटा सांगितला आहे तितकीच साखर वळवता येते. त्याच्यामध्ये समजा थोडीशी जरी वाढ करणं गरजेचं वाटत असेल तरी त्यांना सेंट्रल मिनिस्ट्रीची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळं या महासंघाने जे काही पत्र लिहिलं आहे त्या पत्राचा नक्की सेंट्रल मिनिस्ट्री, केंद्र सरकार विचार करेल असं वाटतं. आणि 78 लाख टन इतकी साखर आपल्या भारत देशातला हा बळीराजा उत्पादित करतोय. इतका ऊस त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. रात्रंदिवस त्या ऊसाच्या फडामध्ये त्याची निगा राखत, पाणी घालण्यासाठी रात्रंदिवस जाऊन त्यांनी हे इतकं भरघोस पीक घेतलेलं आहे. त्यामुळं त्या बळीराजाचं मी लाख अभिनंदनच करतो. परंतु जाता जाता या केंद्र सरकारला एक विनंती पण करतो की जर ही अतिरिक्त साखर इथेनॉल बनवण्यासाठी वळवण्यात येत असेल आणि त्याचा मोबदला जर सत्वर मिळणार असेल कारखान्यांना, तर त्या कारखान्यांना या बळीराजाचे पैसे अडकून न ठेवता जितक्या लवकरात लवकर हे ऊस टाकल्यानंतरची जी बिलं बनतात ती सत्वर त्या बळीराजाच्या घरात मिळाली पाहिजेत, अशी काहीतरी व्यवस्था आणि अशी काहीतरी टिप्पणी देऊन तुम्ही हा अतिरिक्त कोटा इथेनॉलकडं वापरण्यास, इथेनॉल बनवण्यासाठी वळवण्यास काही हरकत नाही असं त्याचं उत्तर यावं, असं एक सामान्य नागरिक म्हणून मला तरी वाटतं. त्या बळीराजाची जी काही एक कळकळ, तळमळ माझ्या मनात आहे त्यानुसार मी हे वक्तव्य करतो आहे. ज्या ऊस उत्पादकांनी आपल्या या भारत देशात इतकं भरघोस साखरेचं उत्पादन होण्यासाठी जे काही कष्ट घेतलेत ऊसाचं पीक घेताना, त्या प्रत्येक बळीराजाचं कविप्राविज शो यूट्यूब चॅनलतर्फे लाख अभिनंदन करतो मी. आणि जे काही उत्पादन आपण घेतो त्याच्यानी जर देशामध्ये इतकं भरघोस साखरेचं उत्पादन होत असेल तर त्याचा योग्य तो मोबदला, म्हणजेच ऊसाला योग्य तो दर या सगळ्या बळीराजांना मिळणं नितांत गरजेचं वाटतं. नाहीतर मग केंद्र सरकारच्या तिजोरीत फायदा पडायचा आणि बळीराजा आपला
आहे तसा झोपडीतच फाटकी बंडी घालून फाटकं धोतर घालून त्यांनी तसंच फिरायचं असं काही चित्र दिसायला नको याचीसुद्धा केंद्र सरकारने थोडीशी काळजी घ्यावी हीच त्या सर्व बळीराजांच्या वतीने नम्र विनंती. या गोष्टींसह या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, खरोखर आपला देश या शेतकी उत्पादनातसुद्धा खूपच प्रगती करतो आहे. जितकी म्हणून मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरता येईल तितके आपल्याकडचे प्रगतशील शेतकरी नक्कीच त्या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची अतिशय उत्तमरित्या चालणारी आणि खूप ठिकाणी वापरली जाणारी हार्वेस्टिंग मशीन्स याचासुद्धा भरपूर उपयोग होतो आहे. आज ऊसाचं पीक भरघोस झाल्याने ऊसतोड कामगारांनासुद्धा रोजगार चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाला आहे. म्हणजेच तळागाळातल्या लोकांनासुद्धा 1-2 रुपये जास्त मिळत आहेत. ही घटना सुखावह आहे ना? मला तर सुखावह वाटते. आणि नुकताच केलेला एक कायदा त्या योगे मजुरांची मजुरीसुद्धा त्याच्यामध्ये भरघोस सरकारने वाढ केलेली आहे. हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे. भारत सरकार योग्य दिशेने योग्य पावलं टाकत अतिशय खाली जो समाज आपला पिचत चाललेला होता त्यांच्या उन्नतीसाठी कुठे ना कुठे जागरूक आहे असं चित्र नक्की दिसतंय. चला, ही भरघोस साखर जेव्हा बाजारात येईल तेव्हा मला असं वाटतं की डायबेटीसचा धोका नसलेल्या माणसांनी तरी थोडीशी जादा साखर खाऊन एकमेकातली गोडी कशी वाढेल याच्याकडंसुद्धा लक्ष दिलं तर समाजाचा स्तरसुद्धा खूप छानरित्या वाढीस लागेल. एक चांगला समाज निर्माण होईल, एकमेकांमध्ये गोडी निर्माण होईल. या नात्यांचे बंध घट्ट होण्यासाठी या साखरेच्या गोडीचा उपयोग व्हावा, माणसामाणसातली गोडीसुद्धा वाढत जावी याच सदिच्छेसह इथेच थांबतो.